अथ श्री साई सच्चरित अध्याय 10। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। या अध्यायात बाबांचे शिर्डीतील वास्तव्य, त्यांच्या दैवी सिद्धी, सत्संगाचं महत्त्व या सर्वांचं वर्णन आहे. सद्गुरूचा महिमा अपार आहे. आदिभूत, आध्यात्मिक, आदिदैविक ही सर्व दुःखे त्याला शरण जाताच नष्ट होतात. रेखेवर मेघ मारण्याची क्षमता त्यांच्यातच आहे. 7 जन्माची पापराशी ते भस्म करतात. त्यांच्या दर्शनानेच देहाचे अज्ञान नष्ट होते आणि सर्व विषयांचा विनाश होतो. त्यांची भक्ती केल्याने अल्पसायाचे अनल्प फळ असं म्हणतात ते मिळते. आता बाबा एका अरुंद फळीवर कसे झोपत त्याविषयी ऐकू. हा पण एक चमत्कारच होता. त्यांच्याकडे एक जेमतेम 1 वीत रुंदीची आणि 4 हाती लांबीची फळी होती. ती त्यांनी चिंध्या करून मशिदीच्या आढ्याला टांगली होती आणि त्यावर ते झोपत. ते त्यावर केव्हा चढत आणि उतरत हे कधी कोणालाही कळलं नाही. त्यावर मान वाकवून बसत किंवा शयन करीत. 4 कोपऱ्यावर पणत्या ठेवीत. त्या चिंध्या पाहता त्या फळीचेही वजन उचलू शकतील की नाही असा प्रश्न पडे. पण बाबांच्या कृपेने त्या बाबांचेही वजन पेलीत. सामान्यांच्या बुद्धीला हे अतर्क आहे, पण बाबांना आणिमा, महिमा, लघिमा या सर्व सिद्धी अवगत होत्या. त्यामुळे सर्व काही शक्य होते. माशी, मुंगी, किडा हे सर्व बनणे या सिद्धी प्राप्त असणाऱ्यांना सहज शक्य होते. तेव्हा फळी ही त्यांना खरं तर अनावश्यकच होती. ते बिना फळीचे आधांतरी बसू शकतील अशी त्यांची योगसिद्धी होती. त्यांना त्यावर चढता उतरता पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमे, पण कुणालाच ते चढताना किंवा उतरताना दिसले नाहीत. बाबांचे स्थान हे भक्तांच्या हृदयात होते. कधी रागावत, शिव्याशाप देत, पण दुसऱ्याच क्षणी त्यापासून अलिप्त होत. कायम भक्तांनी वेढलेले असले तरी ते भक्तांच्या मध्ये गुंतलेले नव्हते. भक्त कल्याणापुरतेच त्यांच्या भावना होत्या. कोणाशीही त्यांचे नाते नव्हते. त्यात पैशाची वासना व कीर्तीची कामना तर मुळीच नव्हत्या. कायम त्यांचा परमेश्वराचा जप चालू असे. खरं तर महाराज खरे प्रेम स्वरूपच होते. सर्वावर प्रेम करणे हाच त्यांचा धर्म आणि तेच त्यांचे कर्म. ते सर्वव्यापी, सर्वसाक्षी होते. या पलीकडे काही म्हणणे अशक्य आहे. बाबांचा अवतार या कलियुगाच्या 4,32,000 वर्षांपैकी 5,000 वर्षांनी झाला. 16 वर्षे असताना ते शिर्डीत प्रकटले. 3 वर्षे राहिले. 20 वर्षाचे असताना पुन्हा परत आले आणि 60 वर्षे ते शिर्डीला स्थायिक होते. म्हणजे साधारण 80 वर्षांचा त्यांचा आयुष्याचा काळ मानता येईल. अर्थात संतांचा आयुष्याचा काळ सांगणे हे केवळ लौकिकच आहे. जसा सूर्य उगवला किंवा मावळला हा आपला भास आहे. सूर्य हा स्थिर असतो. त्याचप्रमाणे संत हे कायम अस्तित्वात असतातच. ते केवळ आपल्या सगुण रूपाने आपल्याला दिसतात किंवा या लोकातून ते निघून जातात, पण त्यांचे अस्तित्व हे कायम असते. शके 1603 साली रामदास निवर्तले. त्यानंतर 200 वर्षांनी बाबांचा अवतार झाला. त्यावेळी भारताची परिस्थिती अत्यंत खराब होती. मोगलांचा अंमल होता. हिंदू मुसलमानात तेढ निर्माण झाली होती. बाबांच्या जन्माचे एक उद्दिष्ट हिंदू मुसलमानांना जोडणे हेही असावे. बाबा हे मूर्तिमंत परमानंद होते. हरिप्राप्तीचे सर्व रस्ते त्यांना माहीत होते, तरी ते भक्तांना भक्तिमार्गाचा सोपा उपदेश करीत. कथा व उपदेश देऊन मोक्षप्राप्तीकडे भक्तांना वळवत. एवढे सोपे मार्ग सांगूनही सर्व लोक ते मानतीलच असे नव्हे. खरे तर
हे सर्व मानण्यासाठी सुद्धा परमेश्वराची इच्छाच लागते. त्यामुळे या सर्व गोष्टी ह्या सर्वांच्या हाताबाहेरच्या आहेत. खरं तर संसार हा स्वप्नरूप आहे, तो आसार आहे. वादावादी, राग, द्वेष हे सर्व टाळा आणि ईश्वर भक्ती करून स्वहित साधा, हा बाबांचा साधा उपदेश ते लोकांना देत आणि त्यांचे कल्याण इच्छित. गुरूंचे 2 प्रकार आहेत, नियत गुरु आणि अनियत गुरु. अनियत गुरु हा दैवी संपत्ती परिपक्व करणे, अंतःकरण निर्मल करणे यासाठी ठीक आहे, पण खरा मोक्ष हा नियत गुरुच देतो. मी ईश्वराची निर्मिती आहे, त्याचाच भाग आहे आणि मी तोच आहे या सर्वांचा प्रत्यय देऊन आपल्याला स्वस्वरूपी स्थापन करून तो मोक्षद्वाराकडे नेतो. बाबा हे असेच नियत गुरु होते. याच कारणाने शिर्डीच्या लोकांचे बाबांच्यावर प्रेम होते. जेवण खाण असो, कामे असो, ते करताना ते बाबांचे चिंतन करीत. शिर्डीच्या बायकाही दिवसभर बाबांचे ध्यान करत आणि त्यांचे भजन गात जीवन व्यतीत करीत. त्या अडाणी असल्या तरी त्यांची बाबावर भक्ती व प्रेम इतके जास्त होते की त्यांची भजने विद्वानाही लाजवतील इतकी सुंदर आहेत. बाबांची इच्छा असेल तर त्यांचा संग्रह होईल. बाबा हे मूर्तिमंत ब्रह्म होते. अनिर्वाच्य, आजन्म्य, अमूर्त असे ब्रह्म. केवळ भक्तांच्या कल्याणाकरता सगुण रूप धारण केलेले ब्रह्म. बाबांच्या बोलण्यात विलक्षण विनम्रता होती. ते म्हणत की तुम्हा लोकांचीच माझ्यावर इतकी कृपा आहे की मला तुमच्यासारख्या भक्तांचे दर्शन झाले, सहवास मिळाला. मी कोणीही विशेष नाही, मी अत्यंत सामान्य आहे. विष्ठेवरच्या किड्या इतका मी सामान्य आहे, क्षुद्र आहे. बाबांची नम्रता ही खरंच विलक्षण होती. बाबांचे शरीर हे केवळ अस्तित्व होते, निरहंकार अस्तित्व. सर्व अवयव फक्त देहाचे कार्य करत. त्यात विषय वासना नव्हत्या. जिभेला चवीची वासना नाही, डोळ्यांना कोणाच्या दर्शनाची इच्छा नाही आणि कुठल्याही वस्तूची हाव नाही. कसलाही अभिमान नव्हता. नानावलीसारख्या माणसाने उठ म्हणतात स्वतःचे आसन त्यांना देऊन टाकून स्वतः उभे राहणारे विनम्र बाबा मूर्तिमंत नम्रतेचे प्रतीक आहे. कोणाला संपत्तीचे वेड, कुणाला प्रेमाचे, कुणाला संततीचे. पण हे प्रेम निरर्थक आहे. हे सर्व प्रेम हरिचरणी लावा तर त्यात काही फायदा आहे. संतती संपत्तीचा मोक्षासाठी काही फायदा नाही हे सर्वांना माहीत असूनही लोक हरीचे नामस्मरण करत नाहीत. पण आपल्या मोक्षातच आपल्या जन्माचा खरा उद्देश आहे. आपले मन हे नेहमी कुठल्या तरी विचारात गर्क असते. आपण त्याला चांगले विषय दिले तर ते चांगल्याचा विचार करत राहील, वाईट विषय दिले तर ते त्यात गर्क होईल. मनाचा असा चिकटून राहण्याचा स्वभाव असल्याने आपण त्याला चांगल्या ठिकाणी रमवावे. त्यासाठी सत्संग कामी येऊ शकेल. सत्संगामुळे कुसंगही आपणच सुटतील. आयुष्याचा वेळ सार्थकी लागेल आणि अंतिम मोक्षासारखे फळ मिळेल. तात्पर्य सत्संगानेच उद्धार आहे. साईबाबांसारख्या संतांचे नामस्मरण करणे, त्यांच्या कथांचे श्रवण करून त्यापासून बोध घेणे, तसे आचरण करणे, हा सत्संग आपण आपल्या मनाला लावू आणि आपला उद्धार करून घेऊ. संतांच्या संगतीत सर्व जीवांचे, अगदी पंचमहाभूतांचेही उद्धरण आहे. गंगा, भागीरथी, कृष्णा, कावेरी, नर्मदा सर्व नद्या या जगाला पापमुक्त करतात. पण आपली पापे धुण्यासाठी त्यांना संतांच्या चरणीच लागावे लागते. असा सत्संगाचा महिमा आहे. संतांचा संग केल्याशिवाय म्हणजे सत्संग केल्याशिवाय कोणाचाही उद्धार नाही. सत्संगाने ज्ञान होते. ज्ञान म्हणजे स्वस्वरूपाचे आपण कोण आहोत याचे ज्ञान. आपली दृष्टी इतर वेळी मायारूपी जग पाहत असते, पण तिला जेव्हा आपण स्वतःकडे वळवतो म्हणजे अंतर्मुख बनवतो तेव्हा ती सत्संगाकडे वळते आणि त्यामुळे आपण मोक्षाकडे नेले जातो. अशा या साईंच्या पायी आपण सत्संग करू. साईंचा महिमा गाणारा हा अध्याय आपण येथेच संपू. पुढील अध्यायात मन पवित्र करणाऱ्या काही नवीन गोष्टी ऐकू. श्री सद्गुरू साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.